नमस्कार सगळ्यांना, राम राम. कसे आहात तुम्ही सगळे? 2025 येणार आहे. सगळेजण त्याची तयारी सुरू केली असेल. सगळ्यांनी मोबाईलवर, यूट्यूबवर आपलं बघणं सुरू केलं असेल की माझा 2025 कसा जाणार आहे. मुलांक वाईज म्हणा किंवा भाग्यांकाप्रमाणे बघा किंवा तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे बघितलं असेल आणि डोक्यामध्ये भरपूर कन्फ्युजन पण आलं असेल तुमच्या की एक्झॅक्टली कसा जाणार आहे माझा 2025. आपण आज बघणार आहोत पर्सनल इयर प्रमाणे तुमचा 2025 कसा जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन 2025 मध्ये पर्सनल इयर कुठून आला? तर पर्सनल इयर म्हणजे काय त्याची सिरीज मी सुरू करणार आहे. तर तुम्हाला ती सिरीज पूर्ण बघता यावी यासाठी तुम्हाला माझा हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. पर्सनल इयर म्हणजे काय ते बघण्याच्या आधी मी तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे. मूलांक म्हणजे काय तर तुम्ही स्वतः कसे आहात त्याप्रमाणे तुमचे ट्रेट कसे आहेत तसंच तुम्हाला ते दाखवतं की मुलांक प्रमाणे तुमचा हा 2025 कसा जाणार आहे. भाग्यांक म्हणजे पर्सनॅलिटी तुमची काय आहे, डेस्टिनी काय आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. आणि राशीप्रमाणे म्हणजे तुम्ही स्वतः कसे आहात ॲस्ट्रॉलॉजिकली हे तुम्हाला सांगितलं जातं. त्यामुळे कन्फ्युजन करू नका. बेस्ट आहे पर्सनल इयर प्रमाणे तुम्ही बघू शकता की तुमचा 2025 हा कसा जाईल. आता बघूया पर्सनल इयर कसा काढायचा. पर्सनल इयर काढण्याची पद्धत भरपूर वेगवेगळी आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या रीतीने शिकवणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे तुमची बर्थ डेट, त्याच्यानंतर बर्थ मंथ म्हणजे जन्म तारीख, जन्मचा महिना आणि आपल्याला कशाचा पर्सनल इयर काढायचा आहे 2025 चा. तर त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 25. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की 18 जानेवारी या डेटची मला बघायचं आहे की या तारखेला ज्याचा जन्मदिवस आहे त्याचा पर्सनल इयर काय आहे. तर मी काय करणार आहे 18 1 अधिक 8 जानेवारीचा म्हणजे 1 अधिक 1 आणि 25 हे ऍड करणार. आता हा 18 जानेवारी 2025 मध्ये कोणत्या दिवशी येतो ते बघणार आहे. ते येणार आहे शनिवारी. आता शनिवारी म्हणजे शनी गवन करतो आहे 8 नंबर म्हणजे आपण ऍड करणार आहोत 8 मध्ये. अशा प्रमाणे तुम्हाला तुमचा पर्सनल इयर कॅल्क्युलेट करायचा आहे. आता जर असं तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल आणि तो नंबर 1 येत असेल तर तुमचा पर्सनल इयर असणार आहे 1. तर आता बघूया 1 पर्सनल इयर ज्यांचा आहे त्यांचा हा वर्ष कसा जाणार आहे. फर्स्ट त्याचे आपण 3 मोठे कीवर्ड्स मी सांगेल की फर्स्ट वर्ड आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला तुमचा ध्येय एम काय आहे तो तुम्हाला या वर्षी लिहून घ्यायचा आहे. सेकंड असणार आहे बिगिनिंग, नवीन सुरुवात होईल. नवीन सुरुवात कशाचीही होऊ शकते. तुम्ही नवीन ऑफिस घेऊ शकता. तुमचं लग्न जर लग्नाची तुमची एज असेल तर लग्न होऊ शकतो. ऑफिस घ्यायचं असेल ऑफिस घेऊ शकता. म्हणजे बऱ्याच वर्षापासून जे कामं अडकलेली आहे, अडथळे येत होते, बिगिनिंग होत नव्हती, सुरुवात होत नव्हती, त्याची सुरुवात होणार आहे या वर्षी. नो डाऊट ज्या वेळेस सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला भरपूर स्ट्रगल पण करावे लागतात. तर त्यामुळे स्ट्रगल तर असणारच आहे. पण याच्या सोबतच नवीन सुरुवात म्हटली की ऍक्शन घ्यावं लागतं. तर थर्ड पॉइंट असणार आहे ऍक्शन. म्हणजेच तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. एक तर न्यू बिगिनिंग असणार आहे, नवीन कामाची सुरुवात. म्हणजे असं कधी होऊ शकतं की एखादी मैत्रीण आली तुमच्याकडे, काही प्रपोजल घेऊन आली, तुम्ही म्हणा हा चल ठीक आहे बघते मी नंतर. करू नका तसं. बघा की खरंच ते माझ्या कामाचं आहे का. जर तुमच्या कामाचं असेल तर ती सुरुवात होऊ शकते, नवीन कामाची सुरुवात होऊ शकते आणि त्याच्यातून तुम्हाला नेम फेम मिळू शकतो. तुमचं घर या वर्षी होऊ शकणार आहे. ऑफिस तुम्ही जे विचार करता की मी नवीन ऑफिस घेतो रेंटवर का होईना पण तुमची सुरुवात होईल. त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागणार आहे. आता बऱ्याचदा काही महिन्यानंतर असं होईल की हे मी का सुरुवात केली, का माझं जे चालू होतं 9 to 5 चा जॉब म्हणा किंवा जे काही माझं काम चालू होतं कम्फर्ट झोन मध्ये जे तुम्ही होता ज्याच्यातून तुम्ही आता बाहेर पडणार आहात तर तुम्हाला परत वाटेल की मी कम्फर्ट झोन मध्येच बरं आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की कम्फर्ट झोन परत पाहिजे आहे असं वाटत आहे पण आपल्याला तर वर्क करायचं आहे कारण नेम फेम मिळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे.
उगवत्या सूर्याचे दर्शन यावर्षी सगळ्यात तुम्हाला करायचंच आहे. ज्यांचा पर्सनल इयर 1 आहे त्यांच्यासाठी ही रेमेडी आहे की त्यांनी उगवत्या सूर्याचे दर्शन नक्की करावे. त्यामुळे काय होणार आहे, 1 कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा. तुम्ही जी काही नवीन सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणार आहात आणि ऍक्शन जे तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सक्सेस मिळण्याचे जे काही मार्ग आहेत ते मिळणार आहेत. तर हे तुम्ही करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा वर्ष तुमच्यासाठी भरभरीचा जाणार आहे, प्रॉस्पेरिटी आणणार आहे. म्हणजेच ओव्हरऑल तुमचा हा पर्सनल इयर प्रमाणे नंबर 1 प्रमाणे 2025 कसा जाणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. हेल्थ वाईज खूप चांगला जाणार आहे, प्रॉस्पेरिटी आणणार आहे, सूर्यासारखे तुम्ही चमकणार आहात. पण त्यासाठी मेहनत भरपूर घ्यावी लागणार आहे. आपल्या कम्फर्ट झोन मधून तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. तुम्हाला काय करायचं नाही आहे तर कोणावरही अंधविश्वास ठेवायचा नाही आहे की यांनी सांगितलं की हे काम होणार तर हो हो होणार आणि मन त्याच्यावर टाकलं. हे बिलकुल करू नका. पूर्णपणे तुम्हाला ते बघायचं आहे की खरंच हा यांनी जो प्रपोजल माझ्याजवळ आणलेला आहे तो करेक्ट आहे की नाही. सगळं विचारपूस केली आणि देन तुम्हाला यू हॅव टू स्टार्ट इट. असं नाही मॅडमनी सांगितलं होतं की नवीन स्टार्ट होणार आहे आणि आणलं कोणी काही आणि स्टार्ट केलं नाही. स्टार्ट करण्याच्या आधी पूर्ण माहिती काढायची आहे आणि मगच तुम्हाला तो काम सुरू करायचा आहे. नो डाऊट मेहनत भरपूर करावी लागणार आहे, कारण नंबर 1 जर सूर्यासारखा चमकवणार आहे तर 2025 म्हणजे 9 आहे आणि 9 म्हणजे काय तर मंगळ, आणि मंगळ काय करायला लावतो तर मेहनत. यावर्षी जो मेहनत करणार आहे आणि ज्यांचा पर्सनल इयर 1 आहे तो सूर्यासारखा चमकणार आहे. तुम्हाला तुमच्यासाठी एक रेमेडी खूप चांगली अजून एक आहे की तुम्हाला डोनेशन खूप करायचं आहे यावर्षी. सूर्य काय करतो, डोनेट करतो, देतो. त्याचप्रमाणे तुम्हाला पण द्यायचं आहे, डोनेशन द्यायचं आहे. तर त्यामुळे काय होणार आहे तर तुमची जी लाईफ आहे 2025 मध्ये ही खूप चांगली जाणार आहे. आता आपण येऊया नंबर 2 वर. पर्सनल इयर नंबर 2. पर्सनल इयर कसा काढायचा आहे तुमच्या लक्षातच आलेलं असेल की पर्सनल इयर काढण्यासाठी तुम्हाला बर्थ डेट पाहिजे, बर्थ मंथ पाहिजे. 2025 चा काढायचा आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण 25च ऍड करणार आहे. 2025 असला तरी आपल्याला यूज काय करायचं आहे तर 25 आणि आपली बर्थ डेट या वर्षी कोणत्या दिवशी येणार आहे ते बघायचं आहे. आता जर सोमवारी येत असेल तर आपल्याला कोणता नंबर यूज करायचा आहे. सोमवारी येणार आहे म्हणजे मूनचा नंबर काय आहे तर नंबर 2. रविवारी येणार असेल म्हणजे सूर्य नंबर 1 म्हणजे तुम्ही 1 ऍड करणार आहात. बुधवारी येत असेल, बुधवार म्हणजे काय मर्क्युरी म्हणजेच काय तर नंबर 5 आपण ऍड करणार आहोत. गुरुवारी येत असेल तर म्हणजे काय ज्युपिटर म्हणजेच आपण काय ऍड करणार आहोत तर नंबर 3. शुक्रवारी येत असेल म्हणजे शुक्र काय ऍड करणार आहे तर 6 आणि शनिवारी येत असेल तर काय ऍड करणार आपण 8. हे तुम्हाला कळलं. मी एक काम करेल की हे जे डेज आहेत आणि डेट आहेत हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येईल. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या मैत्रिणींचा, तुमच्या रिलेटिव्हचा प्रॉपरली पर्सनल इयर काढता येईल. आता येऊया पर्सनल नंबर 2 वर. पर्सनल इयर 2 म्हणजे काय गव्हर्न बाय नक्कीच चंद्र, मून कसा आहे, मून चंचल आहे. चंद्र कसा असतो चंचल आहे, शीतल आहे. मन कधी इकडे होतं कधी इकडे होतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कीवर्ड काय आहे बॅलन्सिंग, बॅलन्स करायचं आहे. पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ बोथ, दोन्ही लाईफ हे तुम्हाला बॅलन्स करायचेच आहेत. पार्टनरशिप, यावर्षी पार्टनरशिप मध्ये तुम्ही काहीही करू शकता. पार्टनरशिप मध्ये तुमचं खूप छान जमेल. लाईफ पार्टनर म्हणा किंवा ऑफिस पार्टनरशिप मध्ये म्हणा, तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. पेशन्स ठेवायचं आहे. मन जे आहे हे मन खूप चंचल असतं, कधी हो कधी नाही, कधी म्हणतं नाही आधी कर, पटपट पटपट हे काम कर. असं करायचं नाही आहे. पेशन्सली तुम्हाला काम करायचं आहे तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्हाला काय करायचं तर पीस, शांत. अशांत होऊ देऊ नका. मनाला बिलकुल अशांत होऊ द्यायचं नाही आहे. काय काय मिळणार आहे यावर्षी आपल्याला तर आतापर्यंत आपण जेवढी मेहनत घेतलेली आहे त्याचा जो सक्सेस रेट आहे तो यावर्षी वाढणार आहे तुमचा.
हे वाढण्यासाठी तुम्हाला जे काही तुमचे गोल आहेत, जे तुम्ही लिहिलेले होते ते कम्प्लीट होणार आहे, नक्कीच कम्प्लीट होणार आहे. पण हे कम्प्लीट होण्यासाठी डोक्याचं नाही, थोडंसं यावेळेस तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकायचं आहे, की प्रत्येक वेळेस आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपण आपल्या डोक्यानेच कामं करतो. प्रोफेशनली तर तसंच करतो, की नाही माझ्यासाठी हे फायद्याचं आहे, मी हेच करणार. मला नको, मला हेच पाहिजे आहे. आता असं करायचं नाहीये. आपल्या फॅमिली लाईफमध्ये म्हणा किंवा पर्सनल रिलेशन्समध्ये तुम्हाला यावेळेस थोडं लक्ष द्यायचं आहे. नंबर 2 वाल्यांना बॅलन्सिंग, म्हणूनच आधी म्हटलं बॅलन्स करायचं आहे. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मी हे म्हणत नाहीये की भरपूर मोठे प्रॉब्लेम्स येणार आहेत. त्यासाठीच बॅलन्स करा, तर रिलेशनशिपमध्ये पण प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या जॉबच्या जागेवर पण रिलेशनशिप इश्यूज येत असेल किंवा फॅमिलीमध्ये पण येणार आहे, त्याच्यासाठी एक रेमेडी खूप चांगली आहे, की जेव्हा फुल मून पौर्णिमा असणार आहे, त्यावेळेस पाणी जे आहे काचेच्या भांड्यामध्ये ठेवून रात्री तुम्ही त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यायला सुरुवात करा. दिवसभरात खूप पाणी प्या. विडोजला पाणी प्यायला द्या. जितकं जास्त लोकांना पाणी पाजाल तुम्ही, तितकं चांगलं तुमचा मूड स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या लाईफमध्ये जे हर्डल्स येणार आहेत, रिलेशनशिपला घेऊन म्हणा किंवा थोडंफार तुमच्या प्रोफेशनल ग्रोथला घेऊन म्हणा, तर ते येणार नाही आहे. तर तुम्हाला आता कळालं असेल की नंबर 2 हा तुमचा कसा जाणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगते, की यावेळेस तुम्हाला तुमचे मनाचे ऐकायचं आहे. वन मोर थिंग, मेडिटेशन नक्कीच करायचंय. ज्यांचं पर्सनल इयर 2 येत आहे, त्यांनी मेडिटेशन नक्कीच करावं. आतापर्यंत केला नाहीये, येत नाही, ओके, काही नाही. डोळे बंद करून फक्त ओम पण म्हटलं तुम्ही 10 मिनिटं रोज सकाळी, इट्स सफिशियंट आहे. पण मेडिटेशन करा आणि सी द मिरॅकल. याच्यासोबतच कर्म मात्र करावेच आहेत. जे मी प्रत्येकदा सांगते, की कर्म तर करावे लागणार आहेत. मेहनत तर घ्यावी लागणार आहे. खूप डोक्याला चालना द्यायची नाही आहे. मनाचं ऐकायचं आहे, मनाला शांत ठेवायचंय. त्यासाठी जी पाण्याची रेमेडी सांगितली ती करायची आहे आणि दुसरं म्हणजे मेडिटेशन करायचं आहे. धन्यवाद. तुम्हाला 2025 हा वर्ष खूप चांगला जावो.